मगाशी तिथून निघालो होतो. आता आपण काशीद बीचवरती आलो. समोर जे पाहताय हा मागचा जो व्ह्यू आहे हा काशीद बीच आहे. आणि जे माझ्या बॅक साईडला आहे इकडे मागे हा जो सगळा आहे तो एंट्रन्स आहे. सो इकडून सगळे येत आहेत. आणि आज सॅटर्डे संडे त्याच्यामुळे खूप गर्दी आहे मागे. खूपच गर्दी म्हणजे अगदी चालायला पण जागा नाही आहे. खूपच गर्दी. सॅटर्डे संडे एन्जॉय करण्यासाठी हा मस्त व्ह्यू आहे. संडेला जर तुम्ही फ्री असाल तर सॅटर्डे नाईटला जरी तुम्ही इथून पोहोचलात फार मस्त आहे. म्हणजे बघण्यासारखं आहे सगळं इथे. आणि जे माझ्या मागे बघताय तुम्ही खूप एन्जॉयमेंट चालली आहे लोकांची. सागर, गौरव, खूपच गर्दी अलिबाग बीच. आज आहे सॅटर्डे. आत्ताच आपण आतमध्ये जाऊन आलो. तुम्ही जे मागे बघताय आत्ताच राईड घेऊन आलो आपण. खूप भिजतंय. खूप आतपर्यंत गेलतो, मध्ये गेलतो. फार मजा वाटली. बघा एकदा तुम्ही पण ट्राय करून. आपण सध्या आहोत अलिबाग बीचवरती, जो काशीद बीच आहे. अलिबाग बीचवरती नंतर थोड्या वेळाने जाणार आहोत. आता सध्या आहोत काशीद बीचवरती. सो आता राईड घेत आहेत सगळे. मागे सगळ्यांची राईड चालू आहे. सो तोपर्यंत आपण फिरूयात हा किनारा. सो फार मस्त आहे. जर तुम्हाला शनिवारी वगैरे वेळ मिळाला तर नक्कीच इथे या. आणि इथली खासियत म्हणजे रेती तर फार मजा येते इथे रेतीमध्ये हे करायला. सी एकदम मस्त आहे, छान वाटते ती. आणि याच्यामध्ये खेळायला एकदमच मस्त वाटते. त्यामुळे फार मस्त मजा येते. तुम्ही पण या जेव्हा तुम्हाला सॅटर्डे संडे वेळ असेल. अलिबागला नक्कीच भेट द्या. मस्त आहे. म्हणजे रोज काम असतं, रोज तेच काम करणं, तेच फिरणं, तेच लोकांशी भेटणं. सो कुठेतरी इरिटेटिंग झालेलं असतं. सो त्याच्यामुळे एखादा मंथमध्ये एखाद्या दिवशी तरी असं फिरायला जाणं साहजिकच आहे आणि चांगलं आहे. माइंड फ्रेश होतं, मस्त आहे. त्याच्यामुळे कुठेतरी असं नाही की अलिबागला जावं, असं कुठेही महाबळेश्वर, अलिबाग किंवा कुठेही छानशा ठिकाणी, गोवा, अशा मस्त ठिकाणी जरी फिरायला गेलं तरी आपलं माइंड फ्रेश होतं. त्याच्यामुळे नक्की जा आणि नक्की भेटा. खूप मस्त आहे. आणि सध्या भारी. सध्या आपण आलेलो आहोत काशीद बीचवरती. तिथं गाडी पार्क केली आहे आणि सध्या आतमध्ये जाण्याचा विचार चालू आहे. काही पटकन गेले, जे उत्साही होते ते पटकन गेलेत. आपण पण आता जाणार आहोत. सध्या आपण आता गाडी पार्क केलेली आहे आणि काशीद बीचच्या राईट साईडला अलिबाग आहे, जे की इथून 30 किलोमीटर आहे. आणि हा मागे जो बघताय हा सगळा बीच आहे, काशीद बीच आहे. दोन्ही रस्त्याच्या साईडला काशीद बीच आहे. आणि छान कोकणात आल्यासारखा मस्त आनंद मिळतोच नेहमी. आणि हे देखील छान आहे. खूप मस्त कोकणात आल्यासारखं वाटतंय. मस्तच आहे बॉस. कोकण कोणाला नाही आवडत, कोकण सगळ्यांनाच आवडतो. आणि मस्त आहे. आपण सध्या आता आतमध्ये जाणार आहोत. आपले ऑलरेडी सगळे गेलेले आहेत आतमध्ये. सो आपण पण आता सध्या आतमध्ये जाण्याचा विचार करतोय. पण बॉस खूप गरम होतं इथे, भयानक गरमी आहे. त्याच्यामुळे अगदी काही सुचत नाही इथे. खूप गरम होतं कारण की ऊन खूप पडलेलं होतं दुपारी.
आणि त्याच्यामुळे ऊन खूप असल्यामुळे गरम खूप होतं आहे. समुद्राचं पाणी हे सगळं प्रचंड खारं असतं, त्याच्यामुळे गरमीचं प्रमाण हे इथे खूप आहे. जसं की आपल्याला माहिती आहे मुंबईला किती गरम होतं, सेम इकडे पण भरपूर गरम होतं आहे. पुण्यामध्ये एवढं अजिबात गरम होत नाही, पण इकडे भरपूरच गरम होतं आहे. आणि दुपारी आज भयानक म्हणजे भयानक ऊन पडलेलं होतं, त्याच्यामुळे आता सध्या खूप गरमीचं वातावरण आहे. म्हणजे सारखाच घाम येतोय, फार गरम होतं इकडे. सो आता बाकीचे तर आतमध्ये गेलेत, आपण राईड पण केलेली आहे, पाण्यामध्ये पण गेलो, भिजलो आणि आता परत जाणार आहोत. तर ते सगळे राईड करतायत. तो मस्त आहे यार, म्हणजे महिन्यातून एखादा दिवस तरी असा फिरायला काढायला पाहिजे. छान आहे, म्हणजे असं कधीतरी एखाद्या दिवशी बाहेर येणं फिरायला. सो एन्जॉय करणं, कोणासोबत आहे, फॅमिलीसोबत येणं किंवा फ्रेंड्ससोबत येणं अगदी मस्त आहे. नक्कीच या आणि अलिबागला तर जरूर या, कारण की माइंड फ्रेश होतं बॉस. 30 डेज तेच काम करायचं, तेच वर्क करायचं, तेच लोकांशी गप्पा मारायच्या. सो इकडे काहीतरी नवीन मस्त, आणि जेवढं नॅचरल बघाल तेवढं खूप मस्त असतं. सो त्याच्यामुळे एकदा तरी अलिबागला नक्कीच भेट द्या आणि काशीद बीचला खरं करून भेटा. वाट बघतोय. काशीद बीच मस्त आहे, म्हणजे इकडे वातावरण पण छान आहे अगदी. मी मागे बघताय एवढंच आहे की इथे गरमीचं प्रमाण हे खूप आहे, खूप अति गरम होतं इथे, जे की इकडे मागच्या साईडला होत नव्हतं. जी इकडे गरमीचं प्रमाण खूप आहे. इकडे मागे जे जसं जसं आपण पुण्याच्या साईडला जातो तसं जे गरमीचं प्रमाण आहे ते सहसा फारच कमी होतं आहे. पण इकडे जसं समुद्राकडे येतो आपण, फार गरम होतं आहे बॉस. बघूयात. सो आपण तर आता आलो तिकडे, चौघं आलतो, तिघे ते गेले भिजायला, मी एकटाच राहिलो आहे. सो थोड्या वेळाने आता त्यांचं सांभाळतोय सगळं. सो थोड्या वेळाने आपण जाऊयात. सो तिकडेही बघायचं आहे आपल्याला. बट गरमी खूप आहे बॉस, म्हणजे सतत म्हणजे एक रुमाल ठेवायला लागतो हातामध्ये. पुण्यामध्ये एवढी गरमी नसते, त्याच्यामुळे सवय नाही आहे, पण होतं ॲडजस्ट करावं लागतं जिथे आपण जातो तिथे. सो करूया.